नमस्कार. आज आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत. कडकडत्या थंडीमध्ये शरीराला उष्णता व ऊर्जा देण्यासाठी आणि आपल्या हाडांना बळकट व मजबूती देण्यासाठी या लाडूंचा अत्यंत पौष्टिक असा उपयोग होतो. खूप अशा साध्या सोप्या पद्धतीने हे अत्यंत बहुगुणी उपयोगी लाडू आज आपण बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरे घेतले आहे. मार्केटमधून खारका आणल्यानंतर या खारकांना मी फोडून त्यामधील बिया आणि वरचे फूल काढून टाकले आणि मुसळीच्या साहाय्याने या खारका मी थोड्या थोड्या अर्धवट टेचून घेतल्या. यानंतर या खारका मी 2 दिवस उन्हामध्ये ठेवून कडकडीत वाळवून घेतल्या. तुमच्याकडे जर उन्हामध्ये ठेवण्याची सोय नसेल तर जाड बुडाच्या कढईमध्ये या खारका मंद गॅसवर चांगले 15 ते 20 मिनिटं भाजून घ्या आणि गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये याची पूड करा. आता मी या वाळवलेल्या खारका अजून खलबत्त्यामध्ये थोडे थोडे टेचून थोडे बारीक अदरवदर असे तुकडे करून घेतले. त्यानंतर अर्धा किलो खोबरे घेतले होते, त्यामधील पाव किलो खोबरे मी तुकडे करून घेतले बारीक बारीक आणि मिक्सरला भांड्यामध्ये थोडे तेल टाकून त्यामध्ये थोडे खारका आणि थोडे खोबऱ्याचे तुकडे असे दोन्ही समप्रमाणात घेऊन बारीक दळून घेतले. जर खारका नुसत्या दळल्या मिक्सरच्या भांड्यात तर भांडं खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे खोबऱ्याचे तुकडे टाकून जर दळले तर आपलं भांड्याचं पातही तुटत नाही आणि मिक्सरच्या भांड्याला हे मिश्रण चिकटतही नाही. तर अशा पद्धतीने ही सगळी खारीक आणि खोबऱ्याची पूड मी घरीच मिक्सरवर तयार केलेली आहे. तुम्हाला जर घरी बनवायची नसेल तर बाहेरून मशीनवरून तुम्ही दळून आणू शकता किंवा बाजारात आयती खारीक पावडर पण मिळते, तीही तुम्ही इथे वापरू शकता. आता गॅसवर एक मोठ्या आकाराची कढई मी ठेवली आहे आणि गॅस मध्यम ठेवलेला आहे. त्यामध्ये आता ही खारीक खोबऱ्याची पूड टाकून घेतली आहे आणि वारंवार उलटण्याने किंवा झाऱ्याने ही पावडर सतत ढवळत राहायची आहे. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. आता गॅसवर हे मिश्रण भाजायला बराच वेळ लागणार आहे. तोपर्यंत मी इथे मेथीचे पीठ कसे तयार केले आहे ते तुम्हाला सांगते. तर त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम मेथी दाणे घेतले. 1 दिवस आधी हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. हे मेथीचे दाणे मी कढई गॅसवर ठेवून थोडी गरम केली आणि मंद आचेवर अगदी 1 मिनिटांसाठी हे मेथीचे दाणे परतवून घेतले आहे. 1 मिनिटांनंतर हे मेथीचे दाणे एका ताटात पसरून थंड करून घ्यायचे आणि मिक्सरला दळून याची बारीक पावडर करून घ्यायची. पावडर केल्यानंतर एका चाळणीने पीठ चाळण्याच्या चाळणीने हे पीठ सर्व गाळून घ्यायचे आणि वरती जे थोडंफार जाड आणि त्या मेथीची जी सालं वगैरे असतात ती टाकून द्यायची आहे. ती आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करायची नाही. त्यानंतर हे चाळलेलं पीठ एका पातेल्यामध्ये घेऊन त्यामध्ये थोडं अर्धा लिटरच्या आसपास दूध घ्यायचे, पण ते कोमट दूध घ्यायचे, थंडही नाही आणि अगदी गरमही नाही. कोमट दूध थोडे थोडे या पिठामध्ये टाकून चमच्याने मिक्स करायचे. अगदी आपण भज्यांचे पीठ कसं घट्टपणे भिजवतो त्या पद्धतीने हे पीठ भिजवायचे, मिक्स करायचे आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला हे लाडू बनवायचे त्यावेळेस लाडू बनवण्याच्या 2 ते 3 तासाआधी फ्रीजमधून हे पीठ बाहेर काढून ठेवायचे. आता हे मिश्रण भाजतंय तोपर्यंत या पिठाचे आपण बारीक बारीक गाठी मोडून घेणार आहोत. म्हणजेच हे पीठ आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहे. आणि दुसऱ्या बाजूला कढईमधले मिश्रण पण आपल्याला ढवळत राहायचे आहे, नाहीतर ते मिश्रण खाली कढईमध्ये करपून जाईल. त्यामुळे मिश्रणावर पण आपल्याला लक्ष ठेवायचे आहे आणि इकडे हे पीठ पण आपल्याला मोकळं करायचे आहे. एका वेळेस दोन्ही कृती करून घ्या. नसेल जमत तर पीठ नंतर तुम्ही तयार करा. आता बघा इकडे जवळजवळ 15 ते 20 मिनिटांनंतर आपले खारीक खोबऱ्याचे मिश्रण छान खरपूसपणे भाजले गेलेले आहे. सुरुवातीला या मिश्रणाचा रंग कसा होता आणि आता भाजल्यानंतर बघा याचा रंग कसा छान तयार झालेला आहे. सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण भाजायचे आहे. पण खाली तळाला हे मिश्रण चिकटू द्यायचे नाही, जळू द्यायचे नाही, याची दक्षता घ्यायची. आता हे मिश्रण तयार झाले आहे. आपण एका मोठ्या घमेल्यामध्ये किंवा मोठा तुमच्याकडे टोप पातेलं असेल तर त्यामध्ये हे मिश्रण काढायचे आहे. तर आता हे मिश्रण आपण मोठ्या घमेल्यात काढून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा कढई गॅसवर ठेवून घ्यायची आणि यामध्ये आता तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे की इथे मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे. त्यामधले पाव किलो खोबऱ्याचे आपण तुकडे करून मिक्सरला दळले आणि पाव किलो खोबरे हे किसणीवर किसून घेतलेले आहे. जाड किसणीवर हे खोबरे किसायचे आहे आणि आता हे खोबरे आपण या कढईमध्ये छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. जास्त काळपट रंगावर हे खोबरं भाजू नये, नाहीतर खोबऱ्याच्या
किस हा कडवट लागेल. तर आता छानपैकी हे भाजून घ्यायचे आहे. आता मस्तपैकी आपला खोबऱ्याचा किसही भाजून तयार झाला आहे. पण हा किस त्या मोठ्या घमेल्यामध्ये न टाकता याला आपल्याला वेगळ्या ताटात टाकायचा आहे, कारण की हा आपल्याला लाडूंच्या मिश्रणात सगळ्यात शेवटी टाकायचा आहे. आता कढई पुन्हा गॅसवर ठेवून यामध्ये आपण पाऊण वाटी जवस घेतलेली आहे, ती भाजून घ्यायची आहे. छान खरपूसपणे ही जवस पण भाजत राहायची आहे. जळू न देता हात चालवत राहायचा आहे आणि छान तडतड आवाज येईपर्यंत ही जवस मस्तपैकी भाजून ती पण एक वेगळ्या भांड्यात काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा कढई गॅसवर ठेवून यामध्ये आपण पाऊण कप पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहे आणि ही तीळ पण खरपूस रंगावर येईपर्यंत छान भाजून घ्यायची आणि ती पण वेगळ्या भांड्यात काढून घ्यायची. आता पुन्हा या कढईमध्ये आपण गोडंबी घ्यायची आहे. ही गोडंबी इथे मी 70 ग्रॅमच्या आसपास घेतलेली आहे. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा मसाल्याच्या दुकानामध्ये तुम्हाला ही गोडंबी मिळेल. ही गोडंबी आता छान कढईमध्ये खरपूस भाजून घ्यायची आहे. आणि ही एक टिप सांगते, ही गोडंबी तुम्ही जास्तीत जास्त 70 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम एवढीच या लाडूंमध्ये वापरू शकता. यापेक्षा जास्त वापरायची नाही, कारण या बिया खूप गरम व उष्ण असतात. त्यामुळे या एवढ्याच प्रमाणात या लाडूंमध्ये आपल्याला वापरायची असते. ही गोडंबी म्हणजे बिव्याचे फूल असतं ना, बिव्वे, त्यामधली ती बी असते. ही शरीरासाठी फार उष्ण असते. तर आता आपण ही गोडंबी पण छान खरपूस भाजून घ्यायची आणि ही पण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. पुन्हा गॅसवर गरम कढईमध्ये इथे आपण खसखस भाजायची आहे. तर या पोहे खायच्या चमच्याने मी इथे 4 चमचे खसखस घेतली आहे. ती पण आता छान खरपूस भाजून वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. पुन्हा या गरम कढईमध्ये आता इथे मी 1 कप बदाम घेतले आहेत. हे बदाम पण आपल्याला छान खरपूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि एका वेगळ्या ताटात गार करायला ठेवायचे आहे. यानंतर आता पुन्हा या कढईमध्ये आपल्याला 1 कप काजू घ्यायचे आहे आणि तेही सेम बदामाप्रमाणे खरपूस रंगावर भाजून त्याच ताटात वेगळे काढून घ्यायचे आहेत आणि गार होऊ द्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा या कढईमध्ये आता आपण गावरान तूप टाकून घ्यायचे आहे. इथे हे लाडू बनवण्यासाठी मी जवळजवळ 1 किलो तूप आणलेले आहे, पण यामध्ये मी पाव किलोचे 4 पाउचेस आणलेले आहेत. त्यामधलं आता पाव किलोचं 1 पाउच मी फोडून यामधील अर्ध तूप या कढईत टाकणार आहे. म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत अंदाजा येईल की या लाडूंसाठी आपल्याला किती तूप लागलेले आहे. आता यातील अर्धे तूप टाकून छान हे तूप गरम होऊ द्यायचे आहे आणि इथे मी या तुपात आता डिंक तळून घेणार आहे. तर इथे मी 125 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. हा डिंक आता या गरम तुपावर छान मंद आचेवर तळून घ्यायचा आहे. गॅस मंदच ठेवायचा, नाहीतर हा डिंक वरून करपेल, आतून कच्चा राहील. तर असे न करता मंद आचेवर छान हा डिंक फुलवून घ्यायचा आहे आणि एका वेगळ्या ताटात काढून घ्यायचा आहे. तर आता संपूर्णपणे आपला डिंक तळून तयार झाला आहे आणि या कढईमध्ये जे काही तूप उरले आहे त्या तुपामध्ये आपल्याला आता गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे आहे. यासाठी इथे मी 1 किलो प्रमाणात गहू घेतले आहेत. हे गहू मी आदल्या दिवशी थोडे कढईमध्ये भाजून घेतले आहेत. 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर हे गहू भाजून घेऊन गार केले आणि गिरणीवरून दळून आणले. पण दळून आणताना त्यांना सांगायचे की खूप बारीक ही कणिक दळून देऊ नका, थोडेसे रवेदार, थोडेसे रवा पिठी असं सांगायचं त्यांना, रवा पिठी काढून द्या म्हणून. म्हणजे यामध्ये रवा पण असतो आणि पीठ पण असते. अशा पद्धतीने हे पीठ गिरणीवरून तयार करून आणायचे. आता यामधील थोडे थोडे पीठ आपण या कढईमध्ये टाकून भाजत भाजत ॲडजस्ट करायचे. तर आता इथे आपण आपली कढई मोठी असल्यामुळे थोडे थोडे करून सगळे पीठ टाकले आहे आणि या पिठामध्ये आपण थोडे थोडे करून तूप टाकत राहायचे आहे. तर इथे बघा, सुरुवातीला मी पाव किलोचं 1 पाऊच घेतले होते आहे. त्यामधील आता ही सर्व तूप याच्यामध्ये मी टाकलेले आहे आणि आता छान मंद आचेवर हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता थोडा वेळ छान मंद आचेवर भाजून हे पीठ आपण छान तयार केलं आहे. पण यामध्ये तूप अजून कमी आहे. तर आता यात परत मी पाव किलोचे दुसरे पाऊच फोडत आहे आणि त्यामधील तूप यामध्ये मी टाकणार आहे
आणि अजून छान मंद आचेवर खरपूस असे हे पीठ मी भाजून घेणार आहे. आता पीठ आपले छान सोनेरी रंगावर भाजून तयार झाले आहे. हे पीठ मी मोठ्या घमेल्यात ज्याच्यात आपल्याला लाडूचे मिश्रण तयार करायचे आहेत खारीक खोबऱ्याच्या मिश्रणावर काढून घेणार आहे. आता पुन्हा कढई गॅसवर ठेवायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला मेथीचे पीठ भाजून घ्यायचे आहे. तर ह्या मेथीचे पिठाचे दुधामध्ये भिजवल्यानंतर असे खडे खडे तयार झालेले आहेत. हे मोठे मोठे खडे आता आपल्याला झाऱ्याने चांगले फोडून फोडून घ्यायचे आहे. परतवत राहायचे आणि फोडत राहायचे. ही प्रोसेस सतत चालू ठेवायची आहे. आता खरे जास्त कौशल्य हे मेथीचे पीठ भाजण्यामध्ये आहे. हे पीठ भाजण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागणार आहे, कारण या पिठात आपण दूध टाकलेले आहे आणि जर हे पीठ व्यवस्थित भाजले गेले नाही तर आपल्या लाडूंना काही दिवसांनी बुरशी येण्याची शक्यता असते. तर या लाडूंना बुरशी येऊ नये, खवट वास येऊ नये म्हणून हे पीठ आपल्याला मंद आचेवर बराच वेळ भाजत राहायचे आहे. सतत ढवळून 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 याच्या सर्व काही गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहे. जर तुम्हाला झाऱ्याने किंवा उलटण्याने हे शक्य नसेल तर सरळ आपल्या पावभाजीचं जे स्मॅशर असतं त्याच्याने तुम्ही या गाठी फोडू शकता. आता बऱ्याच वेळानंतर आपल्या पिठाच्या सर्व गाठी मोडून झालेल्या आहेत. यामध्ये आता आपण थोडे तूप टाकणार आहोत आणि तूप टाकल्यानंतर हे मंद आचेवर पीठ छानपैकी भाजून घ्यायचे आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे आपले पीठ कसं मंद आचेवर खरपूस असे भाजून झाले आहे. सुरुवातीला या पिठाचा रंग कसा होता बघा, आणि शेवटीला आता भाजून भाजून हे पीठ कसं सोनेरी रंगावर तयार झाले आहे. आणि तुम्हाला असे जवळून दाखवत आहे मी. आपल्या पिठाचा कण आता छान मोकळा झालेला आहे. रवेदार असे हे पीठ तयार झालेले आहे. आता हे पीठ आपण पुन्हा त्या मोठ्या घमेल्यामध्ये त्या सर्व मिश्रणात मिक्स करून देणार आहोत. अशा पद्धतीने जर हे मेथीचे पीठ तयार केले तर तुमचे हे लाडू कधीच कडू लागणार नाही, ही माझी गॅरंटी. तर आता यानंतर आपण बघणार आहोत आपले सगळे जेवढी काही भाजण्याचे आणि तळण्याचे जे काही जिन्नस होते ते आता सगळे तयार झालेले आहेत. तर आता आपण हे जे काही भाजलेल्या वस्तू आहेत, जवस, तीळ वगैरे, डिंक, हे सगळे आपण खलबत्त्यामध्ये कांडून कुटून घ्यायची, किंवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण याची पावडर करू शकता. पण दळताना मात्र खूप फाईन पावडर करू नका. थोडेसे जाड असे अरडभरडच हे दळून किंवा कुटून घ्या. इथे मी खलबत्त्याचा वापर करणार आहे. मला खलबत्त्यात कुटून घेतलेले जिन्नस फार आवडतात. तर आता इथे आपण ह्या सर्व जिन्नस कुटून घेतलेले आहेत. एका ताटामध्ये आपण ते काढून घेतलेले आहेत. आता एक एक करून आपण हे सर्व साहित्य त्या मोठ्या घमेल्यात मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत. इथे फक्त या सर्व जिन्नसांमध्ये आपण खसखस ही दळून किंवा कुटून घेतलेली नाही. ती आपल्याला जशी भाजलेली आहे तशीच या मिश्रणात टाकायची आहे. तुम्हाला जर दळायची कुटायची असेल तर तुम्ही ती करू शकता, पण मी इथे ही अख्खी टाकलेली आहे. आता या घमेल्यामध्ये आपण सर्व साहित्य एकत्र केलेले आहे. ते आता छानपैकी झाऱ्याने एकजीव करून मिक्स करून घ्यायचे आहे. आता पुन्हा आपल्याला कढई गॅसवर ठेवून यामध्ये तूप आणि गुळाचं पाक तयार करायचा आहे. तर हा पाक तयार करण्यासाठी आपण इथे अर्धा किलो तुपाचा वापर केलेला आहे. म्हणजे अर्धा किलो तूप पण मी इथे पूर्ण घेतलेलं नाही. त्यामधून जवळजवळ 100 ग्रॅम तूप मी बाजूला काढलेले आहे. आणि उरलेलं अर्धा किलो तूप आपण हे सगळे जिन्नस भाजून घेण्यासाठी वापरलेले आहे. तर एकंदरीत या सर्व लाडूंसाठी मी इथे 1 किलोला 100 ग्रॅम तूप कमी असेल एवढे तूप मी वापरलेले आहे. तर आता कढईमध्ये आपले तूप टाकून घ्यायचे, वितळून घ्यायचे. आणि इथे गुळ मी जवळजवळ 1.5 किलो वापरलेला आहे. ह्या सर्व मिश्रणासाठी एवढ्या सगळ्या आपण 1.5 किलो गुळ परफेक्ट घेतलेला आहे. यामध्ये हा गुळ कमीही नाही आणि जास्तही नाही, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इच्छेप्रमाणे गुळ कमी जास्त करू शकता. ह्या गुळाचे आपण खडे फोडून घेतले आहे आणि आता हा गुळ आपण या तुपावर टाकून घ्यायचा आहे. झाऱ्याने हा गुळ आपल्याला सतत ढवळत राहायचा आहे. तर इथे मी तुम्हाला एक टीप देणार आहे. इथे मी तुम्हाला गुळाचा पाक असं म्हणत आहे, पण ॲक्च्युलीमध्ये इथे गुळाचा पाक आपल्याला तयार करायचा नाही. तर फक्त गरम तुपामध्ये आपल्याला हा गुळ फक्त विरघळून घ्यायचा आहे. हो, आणि हा गुळ विरघळत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे
आणि झारा किंवा उलथन ही सतत ढवळत राहायची आहे. आता बघा आपला गूळ छानपैकी वितळला गेलेला आहे. आता हा वितळलेला गूळ आणि तूप या घमेल्यामधील मिश्रणावर पूर्णपणे टाकून घ्यायचे आहे आणि फटाफट गरम असतानाच हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. बघा आता सर्व बाजूंनी एकजीवपणे हे मिश्रण आपण एकत्रित केलेले आहे. छानपैकी एकजीव झालेले आहे. आता पूर्ण मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण जे खोबरे खरपूसपणे भाजून घेतले होते ते आता यामध्ये टाकून घ्यायचे आहे. जर सुरुवातीलाच आपण ही खोबरं पण यामध्ये टाकलं असतं तर याचा सगळा चुरा झाला असता. आणि हे असं अखंड किसलेलं खोबरं जर तुम्ही टाकलं तर हे लाडू दिसायला पण आणि खायला पण खूप छान लागतात. तुम्ही ट्राय करून बघा. आता हे खोबरं टाकून मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वेलची, जायफळ आणि सुंठ याची बारीक दळलेली पूड टाकायची आहे. इथे मी जवळजवळ 10 ते 15 ग्रॅम सुंठ, 1 तोळा वेलची आणि 1 अखंड जायफळ असं सगळे एकत्रपणे घेऊन त्याची बारीक पावडर केलेली आहे. तर यामध्ये आता ही पावडर आपण छानपैकी टाकून हे मिश्रण पुन्हा एकजीव मिक्स करून घेणार आहोत. तर आता हे संपूर्ण मिश्रण छान एकजीव करून तयार झाले आहे. पण हे असं मोकळे नाही ठेवायचे, तर घमेल्यात हे आपल्याला सर्व मिश्रण एका बाजूला असं उंच डोंगरासारखी थप्पी लावून दाबून ठेवायचे आहे, जेणेकरून वरचं मिश्रण गार होईल पण आतलं मिश्रण हे गरम राहील. आणि हे मिश्रण जेवढं गरम असताना तुम्ही लाडू बांधणार तेवढे याचे पटापट लाडू बांधून होतात. जर हे मिश्रण गार झाले तर लाडू बांधायला खूप त्रास होतो. तर आता आपण लाडू बांधायला सुरुवात करूयात. तर इथे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे असे आकाराचे लाडू तयार करू शकता. पण मी इथे खूप जास्त मोठाही नाही आणि खूप जास्त लहानही नाही असा मध्यम आकाराचा लाडू तयार केलेला आहे. तर आता हे सर्व लाडू बांधून मी तयार करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, एवढ्या मिश्रणामध्ये आपले परात भरून लाडू तयार झालेले आहे. तर मग कसे वाटले तुम्हाला माझे हे मेथीचे लाडू आणि ह्याची कृती? पण हे लाडू अजिबातही कडू लागत नाही. तुम्ही असा बनवल्या खाल्ला तरीही तो इतका सुद्धा कडू लागत नाही. तर माझ्या या पद्धतीने हे मेथीचे लाडू तुम्ही बनवून बघा आणि खाऊन बघा. तर मग मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि आपल्या क्षुधा रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.